हो जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। अलंकापुरीच्या रम्य दिव्य सिंहासनाला वंदन करून पवित्र पावन ग्रंथ श्री हनुमान चालीसा त्या अंतर्गत असणारी प्रथम चौपाई जय हनुमान ज्ञान गुण सागर या चौपाईचं चिंतन आज आपण करणार आहोत। सुंदर अशा पद्धतीची चौपाई आहे। गोस्वामी तुलसीदासजी महाराज या चौपाईतून हनुमानजीला काय करतायत तर स्तुती करतायत। स्तुती करत असताना प्रथमतः जय जयकार करतायत, नमस्कार करतायत आणि बोलतायत की हे हनुमानजी तुमचा जय जयकार असो, तुम्ही ज्ञान आणि गुण यांचे सागर आहात। हनुमानजीकडे ज्ञान किती, हनुमानजीकडे गुण किती याचा जर विचार केला तर हनुमानजीकडे ज्ञान एवढं आहे जेवढं समुद्रामध्ये पाणी आहे। हनुमानजीमध्ये गुण एवढे आहेत जेवढं समुद्रामध्ये पाणी आहे। म्हणून हनुमानजीचं ज्ञान हे समुद्रासारखं अगाध आहे आणि हनुमानजीचे गुणही समुद्रासारखे ज्याचा कोणी पार करू शकणार नाही एवढे गुण हनुमानजी मध्ये आहेत। सरळ सरळ अर्थ तुमचा जय जयकार असो, कारण तुम्ही ज्ञानाचे आणि गुणाचे हे हनुमानजी सागर आहात। म्हणून आम्ही तुम्हाला काय करतो, वंदन करतो। आणि या जगामध्ये ज्ञानाला किंवा गुणाला वंदन केलं जातं बघा। म्हणून ज्या लोकांना ज्ञानाची उपासना करायची असेल, ज्या लोकांना गुणाची उपासना करायची असेल त्या लोकांनी हनुमानजीचं वंदन केलं पाहिजे। म्हणून तुलसीदासजी महाराज बोलतायत जय हनुमान ज्ञान गुण सागर। पुढे बोलतायत जय कपीस तिहु लोक उजागर। कपीस म्हणजे वानरराज। त्यावेळेला त्रेतायुगामध्ये वानरराज सुग्रीव होते, पण जे राजाने काम करायला पाहिजे ते काम श्री हनुमानजीने केलं। म्हणून हनुमानजीला सुग्रीव सुद्धा वानरराज म्हणून संबोधन करायचं। म्हणून जय कपीस तिहु लोक उजागर। हे हनुमानजी आपली कीर्ती 3 लोकांमध्ये उजागर म्हणजे प्रसिद्ध आहे। वरचा लोक आहे स्वर्ग लोक, मधला लोक आहे मृत्यू लोक आणि खालचे लोक आहेत पाताळ लोक। वर 7 स्वर्ग आहेत, खाली 7 पाताळ आहेत। खाली आतळ वितळ सुतळ तळ तळातळ महातळ आणि पाताळ 7वे असं नाथ रामायणामध्ये भावार्थ रामायणामध्ये ओवी येते। खाली 7 पाताळ आहेत। हनुमानजीने पाताळामध्ये जाऊन आपलं यश आपली कीर्ती प्रसिद्ध केली। ती कशी, ज्यावेळेस हनुमानजीला युद्ध करण्याचा प्रसंग आला त्यावेळेस रावण आणि रामप्रभूचं युद्ध, आणि त्या युद्धामध्ये रावण काय करतो, राम आणि लक्ष्मणाला पाताळाला घेऊन जातो। त्यावेळेस जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा असा उल्लेख संत करतायत। अहिरावण आणि महिरावण यांच्याशी युद्ध हनुमानजीने केलं आणि 7 पाताळामध्ये आपलं असणारा पुरुषार्थ श्री हनुमानजीने दाखवला। म्हणून पाताळामध्ये हनुमानजीची कीर्ती आहे, स्वर्ग लोकामध्ये हनुमानजीची कीर्ती आहे। ती कशी, बाल समयाला हनुमानजीला भूक लागली, त्या समयाला जाऊन असणारा राहूचं दाभाड फोडलं, इंद्राचा ऐरावत काय केलेला आहे, फेकून दिलेला आहे आणि सर्व देवदेवतांना काय केलेलं आहे, हनुमानजीने आपल्या शौर्याने जिंकलेला आहे। म्हणून स्वर्गामध्ये पाताळामध्ये आणि मृत्यू लोकामध्ये रामायण नावाचा ग्रंथ आहे। रामायणामध्ये सुंदरकांड असो, किष्किंधा असो, लंका कांड असो किंवा उत्तरकांड असो, या 4 कांडामध्ये हनुमानजीची कीर्ती ही प्रसिद्ध आहे। कशा प्रकारे हनुमानजीने सीता मातेचा शोध केला,
हनुमानजीने सेतू कशा पद्धतीने बांधला. म्हणून जय कपीस तिहू लोक उजागर पहिल्या चौपाईचा अर्थ आहे जय हनुमान. हे हनुमानजी आपला जय जयकार असो. हनुमान या शब्दाचा अर्थ होतो ज्याने मानाचं हनन केलं त्याला हनुमान म्हणतात. हनुमानजीचं हनुमान हे नाव धर्तीवरच्या कोणी एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने ठेवलेलं नाही किंवा वानराने ठेवलेलं नाही. हनुमानजीला हनुमान हे नाव स्वर्गातल्या इंद्राने ठेवलेलं आहे. भावार्थ रामायणामध्ये ओवी येते. भावार्थ रामायणामध्ये इंद्र बोलतो वायुदेवाला, अरे वायुदेवा माझे वज्र लागले हनुसी तेने हनुमंत नाम यासी होईल जगी विख्यात. ओवीची सुरुवात आहे इंद्र बोले निज वरदासी माझे वज्र लागले हनुसी तेने हनुमंत नाम यासी होईल जगी विख्यात. म्हणून हनुमानजीचं नाव हनुमान पडलं, इंद्रदेवाने ठेवलं. म्हणून जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहू लोक उजागर. गोड अशा पद्धतीची चौपाई आहे. आपण थोडस तिचं गायन करूया. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहू लोक उजागर. जय श्री राम.